आज आपण सगळेच जण इथे चित्र पाहायला खरं तर आलेलो आहोत. चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांची अमूर्त चित्रकला आज प्रतिभांगणमधल्या सगळ्या भिंतींवरती आज इथे उजळून निघाली आणि एक चैतन्यमय असं वातावरण आज प्रतिभांगणमध्ये निर्माण झालेलं आहे. व्हाईट लिली या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच ज्येष्ठ संपादक कुमार केतकर सर यांच्या हस्ते आत्ताच इथे झालेलं आहे. चित्रकला हा खरं तर आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा असणारा विषय. म्हणजे आपण जेव्हा लहानपणी हातात पेन्सिल घेतो आणि पाटीवरती रेघोट्या काढायला सुरुवात करतो आणि त्या रेघोट्यांमधनंच कळत नकळत चित्रकलेचा प्रवास आपला सुरू होतो. हा अजाणतेपणी केलेला प्रवास असतो. या अजाणतेपणी केलेल्या प्रवासातनंच कधीकधी एखादा चित्रकार जाणतेपणी घडत जातो. चित्रकला आणि चित्रकार आणि यासोबतच महत्त्वाचा असतो तो अर्थातच रसिक, की ज्या रसिकाला चित्रामधलं काव्य हे उत्तम प्रकारे समजतं आणि ज्या रसिकाला काव्यामधलं चित्र उत्तम प्रकारे समजतं त्या रसिकाशिवाय अर्थातच कोणतीही कला ही पूर्णत्वाला येत नसते. आणि आज प्रतिभांगणमधली ही असणारी उपस्थिती हेच दाखवते की कलेवरचं असणारं आपलं प्रेम आणि प्रतिभांगण ज्या कारणासाठी निर्माण झालेलं आहे, जी उद्दिष्ट समोर ठेवून निर्माण झालेलं आहे त्याची पूर्तता आज खऱ्या अर्थाने व्हाईट लिली या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने होताना दिसत आहे. आपल्या सगळ्यांचं मी पुनश्च स्वागत करते आणि आपल्या आजच्या या व्यासपीठावर असणारे ज्येष्ठ संपादक कुमार केतकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्रीहर्ष फेणे सरांना इथे करत आहे. पुष्पगुच्छ देऊन सौभाग्यवती म्हापसेकर या ठिकाणी स्वागत करत आहेत. पद्मभूषण देशपांडे सरांचं स्वागत करण्याची विनंती मी राजीव श्रीखंडे सरांना इथे करत आहे. प्रदीप म्हापसेकर सरांचं प्रतिभांगणमध्ये स्वागत करण्याची विनंती मी कुमार केतकर सरांना करत आहे. आज म्हापसेकर सरांची चित्र खरं तर प्रतिभांगणमध्ये आपल्याशी बोलत आहेत, आपल्याशी संवाद साधत आहेत. तरीही चित्रकाराच्या मनात मला वाटतं बरंच काही असेल, त्याने ते त्याच्या चित्रांमधून त्याचं एक्सप्रेशन व्यक्त केलेलं आहे, पण मनातलं काहीतरी हितगुज असेल ते मुलाखतीत आपण अधिक विस्तृतपणे ऐकणार आहोत. पण या कार्यक्रमाच्या एकूण सुरुवातीला मी म्हापसेकर सरांना त्यांचं एक छोटेखानी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. तुम्ही सगळे माझ्यासाठी आलात, फार छान भरून आला. माझे लेखक मित्र मुकुंदगड सगळे माझे जे मधले मित्र आले आहेत, मॅडम आलेले आहेत, हे मॅडम आले, खूप जवळचे सगळे चांगले मित्र शब्दाखातर आलेत, त्याबद्दल सर्वप्रथम आभार. या इथे एक्झिबिशन भरवायचं त्याला कारण सुदेश, जरा 2 मिनटं तुझी ओळख होते. हा सर्व आहे ग्रंथालयाचा. याने मला 3-4 वर्षापूर्वी हे सांगायचं कारण, तू बोलू नकोस, सांगायचं कारण 3-4 वर्षापूर्वी याने शब्द दिला होता मला की मी तुझं भरवणार एक्झिबिशन. तर मलाच वेळ नसायचं, मध्ये लॉकडाऊन, सगळं काही ना काही प्रॉब्लेम आले. हा मध्ये सतत आठवण करायचा, कुठलीही गॅलरी बुक कर आणि ते सगळं माझ्यावर सोड. प्रत्येक मग एकदा मला वाटतं मी याला जाऊन आलो रवींद्रला, याच्या आग्रह खातर, बाबा काय भाडं काय असतं, कसे लावलं, पण ते परत काही ना काहीतरी कारणामुळे ते रेंगाळायचं. पण आज त्याच्या वास्तूत मग हे चित्रप्रदर्शन भरतं आहे, त्याचा मला खूप आनंद झाला. हां, चांगलं हे झालं आणि तुम्ही सगळे आलातच आहात. आणि हे प्रदर्शन डिस्प्ले करायला भगवानदास, उमा मॅडम, आरिफ खरं तर असायला होतं. या मंडळीने खूप मदत केली. तुम्हाला हे सगळं चांगलं दिसतं आहे, हे सगळी त्यांची मी फक्त चित्र काढले, मी फक्त फ्रेमच्या आतमध्ये आहे, हे फ्रेमच्या बाहेर हे सगळे लोक महत्त्वाचे लोक होते. त्यांच्यासाठी एकदा, कारण त्याशिवाय हे झालं नसतं, हे सोपं काम नव्हतं. फार मेहनत घेतली त्यांनी. आणि जास्त बोलत नाही, चित्रकार वगैरे मंडळी फार कमी बोलतात असं मी कुठेतरी वाचलं आहे, ऐकलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा हे सगळं. आता पुढचं मॅडम सांगतील काय पुढे काय असेल. पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार, थँक्स. म्हापसेकर सर एक छान सुंदर भेट आजच्या आपल्या पाहुण्यांना देणार आहेत. सर्वप्रथम कुमार केतकर सरांना
चित्रभेट. सराने एका पटक्यात मला सांगितलं होतं, मी फक्त सहज फोन केला, तुम्ही याल काय? हो, आलो मी. पद्मभूषण देशपांडे सरांनाही इथे आपण चित्रभेट देत आहोत. सुदेश सरांनाही मी इकडे येण्याची विनंती करते. स्टेजवर वगैरे येत नाही, पण हा प्रचंड याची जोरदार दादागिरी असते पाठीमागे. मी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर सर यांना विनंती करते की आपण बोलावं. सर्वप्रथम मी असा अधिकृतपणे जाहीर करतो की प्रदीपच्या चित्रांचं उद्घाटन अधिकृतपणे झालेलं आहे. माझे मित्र भूषण देशपांडे, ते माझे पत्रकार म्हणून कलिग पण आहेत, ते त्याची मुलाखत घेतील. त्यावेळेला ज्या गोष्टी आपल्याला अदृश्य वाटतात दृश्य चित्रकलेतल्या, त्या दृश्यातली अदृश्यता तुम्हाला लक्षात येईल. त्याचप्रमाणे जसं कवीला काय म्हणायचं असतं हे आपल्याला कवितेतनं शब्दांमधनं समजतं, तसं चित्रकाराला चित्रातनं काय म्हणायचं असतं हे शब्द नसल्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हावं लागतं असं म्हणतात. परंतु ते शब्दांमधनं व्यक्त करण्याची एक सुलभ अशी पद्धत आता आपल्याला भूषण देशपांडे दाखवतील प्रदीपच्या चित्रातनं. कारण प्रदीपचं म्हणणं असं आहे की चित्रकार जेवढा जेवढा प्रगल्भ होत जातो तेवढा तेवढा तो अधिक सुलभ होत जातो. तर तसं जर असेल म्हणजे असेल ते म्हणतात त्या अर्थी, तर ते कसं सुलभ होतं हे पण आपल्याला कदाचित ते सुद्धा आपल्याला कदाचित त्याच्यातनं कळेल. आता प्रश्न असा आहे की मला काय अधिकार आहे चित्रकलेचं प्रदर्शनाचं उद्घाटन करायचं, मला काय त्यातलं ज्ञान आहे. आता एक तुम्हाला गोष्ट माहिती असेल, संपादकाला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसलं तरी चालतं. तो जगातल्या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करू शकतो. आपल्याला सगळ्या गोष्टीतलं कळतं असं त्यालाही भास होत असतो आणि कित्येक वेळेला तो भास वाचकांनासुद्धा होत असतो. आणि त्यामुळे अनेक वेळेला वाचक संपादकाकडे तुमचं काय मत आहे याच्यावर, असं तुम्हाला काय वाटतं असं विचारतात. त्यावेळेला खरं म्हणजे संपादक अनभिज्ञ असतो त्या विषयाबद्दल, पण तो भाष्य करतो कारण तो संपादक असतो. तर त्याच्यामुळे मी संपादक होतो, आत्ता ह्या घडीला नाही आहे, पण चांगला मी 40-50 वर्ष मी पत्रकारिता केली, त्यातली जवळजवळ 25-30 वर्ष मी संपादक होतो. त्याच्यामुळे स्वाभाविकच मी सर्वज्ञानी आहे हे तुम्हाला कल्पना असेलच. आता आपण आजच्या प्रदर्शनाबद्दल वळूया. एक म्हणजे यातली जी ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहेत आणि त्याच्या बोलण्यातनं मला असं जाणवलं की त्याच्याबद्दल खूप आकर्षण आहे, प्रेम आहे. तर ह्याच्याबद्दलचा एक मला त्या संबंधात आठवला संदर्भ. गुरुदत्तच्या तिन्ही फिल्म गाजलेल्या ज्या त्या ब्लॅक अँड व्हाईट आहेत, त्यावेळेला कलर होता तरी पण गुरुदत्तांनी त्या ब्लॅक अँड व्हाईट केल्या. ज्यांनी त्या फिल्म पाहिलेल्या असतील त्यांना आठवणीने लक्षात येईल की आत्ता कल्पनेनेसुद्धा आपण जर साहेब बीवी और गुलाम कलरमध्ये पाहिली तर त्याचा इम्पॅक्टच होणार नाही. कल्पनेनेसुद्धा आपण कागज के फूल पाहिली तर त्याचा इम्पॅक्टच होणार नाही. कल्पनेनेसुद्धा तुम्ही प्यासा पाहिली तर त्याची डेप्थ, त्यातली खंत, त्यातला खेद, त्यातला राग, त्यातला लोभ प्यासामधला हे तुम्हाला पोचणार नाही जर ते कलरमध्ये असेल तर. हे झालं गुरुदत्तच्याबद्दल. चार्ली चॅप्लिनने जवळजवळ कधीच कलर पिक्चर केले नाहीत, शेवटचे काही 2-3 सोडले तर. आणि नंतर एकदम खूप वर्षांनी सोफिया लॉरेनला घेऊन त्याने एक इंग्रजी चित्रपट बनवला. तो गाजला कारण तो चार्ली चॅप्लिन आणि सोफिया लॉरेन त्याच्यात होते म्हणून. तो चित्रपट गाजला चित्रपटाच्या क्षमतेने नाही, तर सोफिया लॉरेन यांची कीर्ती आणि चार्ली चॅप्लिनची कीर्ती, आणि मग तो कलरमध्ये आला म्हणून. त्याच्यानंतर चार्ली चॅप्लिनचा इंटरव्ह्यू झाला. त्याला असं विचारलं की तुला पहिल्यांदाच इतका मोठा रंगीत चित्रपट इतक्या मोठ्या ॲक्ट्रेसबरोबर मिळाला आहे तर तुला काय वाटतं? तो म्हणला ब्लॅक अँड व्हाईटचे काही
तुलनाच होऊ शकत नाही या कलर्सची किंवा त्या सेलिब्रेटेड स्टेटसची. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, आणि म्हणून त्याला विचारलं मग कलर, तो म्हणला ऑल ऑफ यू फील दॅट व्हाईट अँड ब्लॅक आर नॉट कलर्स, दे आर ऑल्सो कलर्स. यू थिंक दॅट बियॉन्ड ब्लॅक अँड व्हाईट अदर्स आर कलर्स. ॲक्च्युली ब्लॅक अँड व्हाईट आर ऑल्सो व्हेरी पॉवरफुल कलर्स. अशा अर्थाचं चार्ली चॅप्लिनचं त्यावेळचं विधान आहे, हे नाही अशा अर्थाचं. त्याच्यामुळे मला प्रदीपच्या ह्या चित्रांबद्दलच्या ब्लॅक अँड व्हाईटचं आकर्षण मी समजू शकलो. मलाही ते आवडतं, मलाही ते पटतं, ते आर्ग्युमेंटही पटतं, आणि म्हणून मला त्या दृष्टिकोनातनं हे खूप महत्त्वाचं वाटलं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या चित्रांमध्ये आपल्याला प्रत्यक्षात विषय काय, कसलं चित्र आहे, कोणाचं चित्र आहे, हे काही निसर्ग चित्र नाही आहे, हे कोणत्याही माणसाचं चित्र नाही आहे, हे काय आहे, तर त्याच्यातलं जे ॲब्स्ट्रॅक्शन असतं ते ॲब्स्ट्रॅक्शन कधीही कोणालाही इतक्या स्पष्टपणे शब्दात सांगता येत नाही. आता सॅल्व्हॅडोर डालीची जी चित्र आहेत, बार्सेलोनाला त्याचं मोठ्ठच्या मोठं प्रदर्शन आहे. कशाला बार्सेलोनामध्ये पिकासोच्याही चित्रांचं प्रदर्शन आहे. ते दोन्ही मला पाहायचा योग आलेला आहे. आणि ती चित्र पाहताना कुठेही शब्दांचा काही संबंधच नाही आहे त्याच्यात. पिकासोची अक्षर त्या शाळेत असतानापासूनची चित्र आहेत, म्हणजे तो तिथे ठेवलेली जी चित्र आहेत त्याच्यामुळे तो 5 वर्षाचा 6 वर्षाचा असताना काढलेली चित्र, असं करत करत त्याची मोठेपणीची चित्र आहेत. आता सुरुवातीला ज्या वेळेला पिकासोची चित्र प्रसिद्ध व्हायला लागली, ज्या वेळेला मॉडर्न आर्ट म्हणून त्याचा उल्लेख केला जाऊ लागला, त्यावेळेला त्या लोकांना वाटतं आहे काय आहे याच्यामध्ये, डोळा इकडे आहे, डोकं तिकडे आहे, नुसत्याच रेगा आहेत, अशी चर्चा त्यावेळेला सुद्धा झालेली आहे. आणि नंतर मात्र एकेका पिकासोच्या चित्राची काही $1,00,000 किंमत व्हायला लागली त्याच चित्रांची, की जी चित्र अनाकलनीय आहेत असं काही लोकांना वाटत होतं, पण खऱ्या चित्रसमीक्षकांना तसं वाटत नव्हतं. आणि म्हणूनच पुढे पिकासो इतका मोठ्या स्तरावरती पोचला. चित्रकलेमध्ये काय जाणवतं किंवा काय भासतं किंवा तुमच्यापर्यंत काय पोचतं हे प्रत्येक वेळेला शब्दांनी व्यक्त करता येईल असं नाही. आणि तरीसुद्धा त्या चित्रातला ग्रेटनेस त्या प्रेक्षकाला, दर्शकाला कुठेतरी तो जाणवत असतो. तसा मला प्रदीपच्या चित्रांमधला जाणवला आहे या प्रदर्शनामध्ये. आता ते म्हणले की मी ताबडतोब त्याच्या याला हो म्हटलं, तर आता ताबडतोबीने हो म्हणायला म्हणजे उघडच होतं, कारण एक सुदेश इंग्लासपूरकर ग्रंथालीतर्फेच हे होणार होतं. प्रदीपला मी तसा 8-10 वर्षापेक्षा थोडा जास्त काळ ओळखत असेन, ते व्यंगचित्रकार म्हणून. त्याचं कारण त्याची वर्तमानपत्रात जी व्यंगचित्र प्रसिद्ध व्हायची ती संपादक या नात्याने मी इतर वर्तमानपत्र पण पाहत असल्यामुळे माझ्या परिचित होती. प्रहार ज्या दैनिकात त्यांनी चित्र काढली त्या प्रहार दैनिकाचं उद्घाटनच माझ्या हस्ते झालं आहे. आता मी त्याच्या संबंधात नाही, म्हणजे अजिबात नाही. तर त्याच्यामुळे तोही मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण प्रहारमध्ये मी संबंधात आहे म्हटलं की त्याच्या राजकारणाशी संबंधात असं म्हणता येईल. तर प्रहारच्या राजकारणामध्ये मी अजिबात संबंधात नाही, पण त्यावेळेला मी त्याची चित्र अधिक बारकाईने पाहिली, इतरत्रही नंतर पाहिली. आता हा जो चित्रकारचा प्रकार आहे चित्रांचा, हा प्रकार माझ्या मते, त्यांना जास्त माहिती असेल मार्केटच्या दृष्टिकोनातनं, हा प्रामुख्याने इंग्रजी एलिटिस्ट मॅगझिन्स जे आहेत त्याच्यामध्ये हा प्रकार जास्त लोकप्रिय आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये तो जास्त मांडला जातो. म्हणजे ह्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर न्यूयॉर्कर हे जे साप्ताहिक आहे, त्या न्यूयॉर्कर साप्ताहिकामध्ये प्रत्येक पानावर छोटी छोटी चित्र असतात, जवळजवळ प्रत्येक पानावर, आणि काही फुल पान वगैरे त्याच्यात असतं. आता त्या चित्रांना असंच कुठेही काही वर्णन नसतं, शब्द नसतात, त्या चित्राचं काही सांगितलं नसतं, नुसतं ते चित्र असतं, आणि ते चित्र त्या अंकाला एक कॅरेक्टर देऊन जातं न्यूयॉर्करच्या. तसा प्रकार आपल्याकडे भारतामध्ये कधीकधी इंडियन एक्सप्रेसच्या एखाद्या लेखाला अनुषंगून चित्र काढलं जातं, क्वचित काहीतरी हिंदुस्तान टाईम्समध्ये काढलं जातं, पण सर्वसाधारणपणे भारतामध्ये
जर अशा चित्रांना मान्यता दिली जात असेल तर ती प्रामुख्याने इंग्रजी माध्यमातून दिली जाते, ती सुद्धा खूप नाही. आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की चित्रकला ही एक साईडलाईनची गोष्ट म्हणून मानली जाते. अशा टाईपची प्रदर्शनं होतात चित्रांची, जहांगीरला गर्दी असते प्रचंड वगैरे, सगळं खरं आहे. चित्र विकली जातात मोठ्या किमतीची, हेही खरं आहे. हुसेन वगैरेंची नावं तर आपण ऐकतोच. परंतु एकूण चित्रकलेला आपल्याकडे त्या प्रमाणामध्ये दर्जा म्हणजे स्तर, स्टेटस नाही आहे ज्या प्रमाणामध्ये लिखित शब्दाला, कवीला किंवा लेखकाला किंवा संपादकाला आहे. आता हे ढोबळ विधान मी करतोय, प्रत्येक ठिकाणी हे लागू पडेल असं नाही, पण सर्वसाधारणपणे भारतामध्ये एक प्रकारे अशा प्रकारची चित्र साक्षरता कमी असल्यामुळे त्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येत नाही चित्रकलेचं. आपल्याकडचे आर्टिस्ट जे सुधीर पटवर्धन म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांची अक्षरशः जगभर लागलेली आहेत, म्हणजे ॲम्स्टरडॅमला आहेत, शिकागोला आहेत, त्यांची प्रदर्शनं लागलेली आहेत. त्या प्रदर्शनांमध्ये जी त्यांची चित्र लागलेली असतात त्यांना सुद्धा शब्द नसतात, कुठेही अप्रत्यक्षसुद्धा, परंतु त्यांच्या चित्रकलेचा दबदबा सगळीकडे आहे. त्यांनी हेच मत एकदा व्यक्त केलं की आपल्याकडे चित्र साक्षरता ही कमी आहे आणि म्हणून त्यांनी ती वाढवण्यासाठी 1 महिनाभर यात्रा काढली होती आणि त्या बसमध्ये आणि चालत अशा प्रकारच्या ठिकठिकाणच्या गावांमधनं ते चित्र निराळे घेऊन जायचे. नुसती पिकासो वगैरेंची नाही, आपल्याकडे राजा रवी वर्माचे असतील, निराळे लोकांचे, आपल्याकडे प्रसिद्ध चित्रकार जे आहेत त्या सगळ्यांची चित्र ते घेऊन जायचे. त्याची दखल चांगल्या प्रकारे आपल्याकडे सुहास बौलकर म्हणून जे आर्टिस्ट आहेत त्यांनी घेतली सुधीर पटवर्धनांच्या यात्रेची, आणि अभिजित ताम्हाणे म्हणून जो लोकसत्तामध्ये समीक्षक आहे त्यांनी पण त्याची दखल घेतली. परंतु एकूण जर पाहिलं तर अशी दखल घेतल्यामुळे नाही म्हटलं तरी थोडी चित्र साक्षरता ही गेल्या काही वर्षात वाढलेली आहे. पण तुम्ही जर त्याच्या अगोदरच्या वर्तमानपत्रात जर पाहाल, म्हणजे उदाहरणार्थ स्वातंत्र्यपूर्वीच्या किंवा अगदी स्वातंत्र्यानंतरच्या सुद्धा, तर तुम्हाला कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा कोणत्याही तत्कालीन मासिकांमध्ये चित्रकला फारशी दिसत नाही. आपल्याकडे चित्रकला काही प्रमाणात मुखपृष्ठावरती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली ती सत्यकथामधनं, मौजमधनं आणि काही प्रमाणात दिवाळी अंकांमधनं. तरीसुद्धा त्याच्यामध्ये विशिष्ट चित्र असायची, ॲबस्ट्रॅक्ट चित्र जवळजवळ नसायची. सत्यकथावरती अनेक वेळेला ॲबस्ट्रॅक्ट चित्र असायची, सत्यकथाच्या आतल्या पानांवरती सुद्धा ॲबस्ट्रॅक्ट चित्र असायची. माझ्या मते प्रदीपची ही चित्र जी आहेत ही जर त्या राष्ट्रीय स्तरावरती पोचायची असतील तर एक तर ती अधिक इंग्रजीमध्ये असलेली जी मासिकं, साप्ताहिकं, दैनिकं आहेत त्याच्यामध्ये यायला हवीत आणि काही प्रमाणामध्ये त्याचं प्रदर्शन माझ्या मते झालं की नाही मला माहिती नाही. हे दिल्ली, कलकत्ता, बंगलोर इकडे व्हायला पाहिजे. दिल्लीमध्ये अशासाठी की दिल्ली हे अजूनही पॉवर सेंटर आहे आणि दिल्लीमध्ये एखाद्या चित्रांचं अशा प्रदर्शन जर भरलं तर त्याला मिळणारी जी काय समीक्षा असेल, त्याला मिळणार त्याची दखल जी घेतली जाईल, त्या दखल घेतल्या गेल्यामुळे त्याचा एक वावर माध्यमांमध्ये होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये आणि दुर्दैवाने आपल्या मराठी मीडियामध्ये म्हणजे मराठी वर्तमानपत्र, मराठी चॅनल्स, मराठी प्रोग्रॅम्स याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणी चित्रांकडे तेवढं गांभीर्याने याचा अर्थ चेहरा लांब करून आणि उदासीन चेहरा करून बघितलं पाहिजे असं नाही. गांभीर्याने म्हणजे ॲप्रिशिएशनच्या अर्थाने गांभीर्याने आपल्याकडे कोणताही मराठी चॅनल घेत नाही, कोणतंही मराठी वर्तमानपत्र घेत नाही आणि साधारणपणे कुठच्या तरी लेखाला एक जोड म्हणून ते चित्र वापरलं जातं. त्या चित्राला एक स्वतंत्रपणे कॅरेक्टर आहे, स्वतंत्रपणे चित्र बघितलं गेलं पाहिजे. स्वतंत्रपणे जसा तुम्ही लेख वाचता, कविता वाचता, कादंबरी वाचता, तसं स्वतंत्रपणे ते चित्र बघितलं पाहिजे अशी प्रवृत्ती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाही. आणि हा एक प्रकारचा माझ्या मते महाराष्ट्राचा असंस्कृतपणा आहे आणि त्या असंस्कृतपणावरती मात करायची आपलीच जबाबदारी आहे. कारण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ते चित्र जे आहे ते चित्र इंडिपेंडेंटली इट स्टँड्स ऑन इट्स ओन ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर माइंड. कारण ते चित्रातनं जे काही व्यक्त होत असतं ते वाटतं अमूर्त, पण ते गंमत अशी आहे की अमूर्त चित्र हे मनातलं काहीतरी मूर्त स्वरूप असतं
आपल्या मनात काहीतरी मूर्त असतं, पण त्याला आपण शब्द देऊ शकत नसतो. अशा लाखो भावना आपल्या मनात आहेत. आपल्या मनामध्ये लाखो प्रकारचे विचार आहेत, अनेक प्रकारचे संज्ञा प्रवाह आहेत. पण ह्या संज्ञा प्रवाहांना तशी शब्द योजना किंवा तशा प्रकारे शब्द मांडणी होत नसते, ती बरोबर चित्रामधनं होते. आणि म्हणून अशा प्रकारचे संज्ञा प्रवाह, अशा प्रकारचा अमूर्तपणा हा आपल्याला चटकन भावतो. आणि तो जर भावून घ्यायचा असेल तर चित्र बघायला शिकलं पाहिजे, चित्र समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सूर्यास्त आहे का, सूर्योदय आहे का, नदी आहे का, डोंगर आहे, आणि कुठच्या व्यक्तीचं चित्र आहे किंवा कुठच्या व्यक्तीचं व्यंगचित्र आहे, अशा पद्धतीने केवळ चित्रांकडे बघून चालणार नाही. आणि हा मला वाटतं धडा लोकांकडे अधिकाधिक पोचवायचा असेल तर अशा प्रकारची तथाकथित अमूर्त पण आपल्या मनात मूर्त होणारी जी चित्र प्रदीपनी काढलेली आहेत ती अधिकाधिक लोकांपर्यंत जायला हवी. मला हे आता इथे आल्यानंतर मी एवढी सर्व चित्र पाहिली, ती चित्र पाहिल्यानंतर मला नेमकं हेच जाणवलं की ही चित्र जर अशी प्रदर्शन म्हणून जशी मांडली जातात तशी ती निरनिराळ्या कव्हरांवरती आली पाहिजेत, पुस्तकांच्या कव्हरांवरती आली पाहिजेत. तशी निरनिराळ्या मासिकांमधनं स्वतंत्र पान, एक त्या चित्राचं पान म्हणून ती आली पाहिजेत. तर त्याला योग्य ती प्रतिष्ठा आणि मान्यता आणि रसिकता प्राप्त होईल असं मला वाटलं. मी त्यांच्याशी काही बोललेलो नाही, त्यांनी तसा प्रयत्न केला की नाही मला माहीत नाही. जसं मला त्यांनी दिल्ली, बंगलोर, कलकत्ता इकडे अशा प्रकारचं प्रदर्शन भरवायचा प्रयत्न केला आहे का हेही मला माहिती नाही. त्याचप्रमाणे त्यांनी अशा प्रकारचे जे संपादक म्हणा, मालक म्हणा, कोण मार्गदर्शक म्हणा, असे जे कोण असतील, कॉस्मोपॉलिटन, तथाकथित कॉस्मोपॉलिटन, लिबरल आणि नॅशनल, त्यांना कधी कॉन्टॅक्ट केले का हेही मला माहिती नाही. नसेल तर करायला हवा, आणि जर असेल तर तो वाढवायला हवा. आणि त्यांचा स्वभाव किती बुजरा किंवा किती अलूफ राहणार आहे मला कल्पना नाही, पण मला तर्क असा आहे की ते साधारणपणे स्वतःला प्रोजेक्ट करत नाहीत. ते ठीक आहे, स्वतःला प्रोजेक्ट न करणं हे काय चांगली गोष्ट आहे एका अर्थाने, परंतु स्वतःला प्रोजेक्ट न करणं आणि स्वतःच्या कलेला प्रोजेक्ट न करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. स्वतःची कला ही स्वतःच्या बाहेरची असते, स्वतः व्यतिरिक्त असते. त्यामुळे स्वतःची कला जर प्रोजेक्ट करायची असेल तर स्वतः बाजूला राहून स्वतःची कला प्रोजेक्ट होऊ शकते. अलीकडेच आम्ही ग्रंथालयातर्फे गंधर्वांचे गाणे म्हणून जो कार्यक्रम केला, NCPमध्येच केला, तस फेडे पण इकडे बसलेच, त्यांच्याच मदतीने केला. त्याच्यामध्ये आता कित्येक लोकांनी गंधर्वांबद्दल, कुमार गंधर्वां ज्यांना संगीत आवडतं अशा कित्येक लोकांनी कुमार गंधर्वांवरती बोलताना हीच टीका केलेली आहे. अहो, त्यांचं निश्चित घराणं कळत नाही किंवा त्यांचं निश्चित हे कळत नाही. कुमार गंधर्वांसारखं गाणारा कोणीच कसा नाही नंतर, कोणीच कसा त्यांचा शिष्य नाही. भीमसेनचे शिष्य आहेत ते भीमसेनप्रमाणे गातात, असे अनेक इतर गायक जे आहेत जसराजांचे शिष्य जसराजांप्रमाणे गातात. कुमार गंधर्वांच्या प्रमाणे गाणारे कुमार गंधर्वांचे शिष्य नाहीत. सत्यशील देशपांडे पण नाही, राहुल देशपांडे कोणीच नाही, ते सगळे कुमार गंधर्वांकडे शिकलेले आहेत. पण कोणी कुमार गंधर्व पद्धतीने गात नाहीत. जितेंद्र अभिषेकींचे शिष्य जितेंद्र अभिषेक यांच्या स्टाईलमध्ये गातात, कुमार गंधर्वांचे शिष्य कुमार गंधर्वांच्या स्टाईलमध्ये गात नाहीत. त्यामुळे कुमार गंधर्वांची कोट अन कोट शैली ही पुढे कोण नेतं, कोणीच नेते. त्यामुळे कुमार गंधर्वांचाच कार्यक्रम. आता कुमार गंधर्वांच्या या तथाकथित अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट संगीताला किती प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आम्हाला तिकडे दिसलं. आम्हाला पास म्हणजे वाटणं अशक्य झालं, इतके लोक आमच्याकडे ते मागत होते. बरं, आम्ही त्याची जाहिरातबाजी फार केलेली नव्हती. आम्ही अगदी कमी प्रमाणामध्ये जाहीर केलं होतं की असे कुमार गंधर्वांच्यावरती कार्यक्रम आहे, आणि त्या लोक नुसते तुडुंब गर्दी त्या कार्यक्रमाला होत होती. लोक मागणी करत होते की पाहिजे. मग ही ॲबस्ट्रॅक्ट आणि अमूर्त संगीतातली भाषा कुमार गंधर्वांची जर लोकांपर्यंत पोचू शकते तर माझ्या मते चित्रकला पण पोचू शकते. हेच चित्रपटांनाही लागू आहे, हेच चित्रपटांनाही लागू आहे. कित्येक चित्रपट असे आहेत जे अवॉर्ड विनिंग आहेत, इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग चित्रपट आहेत की जे पूर्णपणे ॲबस्ट्रॅक्ट आहेत. आता गंमत म्हणजे आपल्याला हिटलरचं नाव सगळ्यांना माहिती आहे, भारतात तर सध्या सांगायला नकोच, पण हिटलरचं नाव सगळ्यांना माहिती आहे. हिटलरवरती एक अतिशय उत्तम असा पूर्णपणे अमूर्त असा चित्रपट आलेला आहे ज्याच्यामध्ये हिटलर दिसतो, सारखा दिसत नाही, परंतु हिटलरच्या काळातला जर्मनी आणि हिटलर असं त्यांचे संबंध जोडणारं असा अशी ती एक फिल्म आहे. डॉक्युमेंटरी टाईप आहे, डॉक्युमेंटरी नाही आहे ती.
आणि त्याच्यात आपल्या लक्षात येतं, अरे आपल्याला हे लक्षात नव्हतं आलं, आपल्याला ते लक्षात नव्हतं आलं. अजून एक लक्षात घ्या तुम्ही, तेवढं मी सांगून संपवणार आहे. तो मुद्दा असा आहे की चित्रकलेबद्दल हिटलरला प्रेम नव्हतं, म्हणूनच त्यांनी चित्रकलेची, तुम्ही जर तो सिनेमा पाहिला असेल तर ट्रेन नावाचा सिनेमा आहे, बर्ट लँकास्टरचा सिनेमा आहे तो. त्याच्यामध्ये हिटलरचे ते नाझी ठरवतात की ते काय ती चित्र ती पॅरिसमध्ये ती सगळी हे करून टाका. आणि त्याच्यामध्ये बर्ट लँकास्टर ड्रायव्हर आहे, ट्रेन ड्रायव्हर आहे, पण त्याला ती चित्र भयंकर त्याचा गौरव वाटतो, त्या देशाचा गौरव आहे तो पॅरिसमधल्या. आणि म्हणून ते ज्यावेळेला ती चित्र नष्ट करायला, बॉम्ब मारायला त्याच्यावरती येत असतात किंवा उडवून टाकायला, टाकून टाकायला, फेकून द्यायला, जाळून टाकायला, त्यावेळेला बर्ट लँकास्टरचा ट्रेन ड्रायव्हर ती चित्र वाचवण्यासाठी मरतो आणि ती चित्र वाचवतो. एवढी साधी गोष्ट त्याच्यात आहे. कोणतेही आपल्या देशातले, आता नाव घेत नाही मी, पण आपल्या देशातले हे जे मोठे नेते आहेत त्यांना मी कधी चित्रप्रदर्शनात पाहिलं नाही आहेत किंवा कोणतं चित्रप्रदर्शन पाहून त्याच्याबद्दल काही ते बोलत आहेत असं नाही आहे. ह्याच्या उलट लोक गांधींबद्दल ते फार गद्य मनुष्य म्हणतात. गांधी चित्रांबद्दल आणि चित्रपटांबद्दल त्यांना बरोबर माहिती असायची, पंडित नेहरूंना माहिती असायची. आता असं काही आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे काय होतं, वरतूनच एक प्रकारची रुक्षता, एक प्रकारची गद्यता, एक प्रकारचा अरसिकपणा आपल्यामध्ये मुरवला जात असतो. जर चित्रकलेबद्दल, संगीताबद्दल, कवितांबद्दल अशा प्रकारची वृक्ष भावना समाजामध्ये असेल तर तो समाजही असंस्कृत आणि वृक्ष होतो. आणि तसा तो वृक्ष होऊन द्यायचा नसेल, त्याच्यामध्ये जर फणसाच्या घराप्रमाणे त्यात तो घर ठेवायचा असेल तर नुसता फणस असून उपयोगी नाही, त्यात तो घर पण पाहिजे. तो जर ठेवायचा असेल, तो असा हवा असा वाटत असेल, तर या सर्व ज्या कला आहेत, या सर्व कला आपल्याला जपल्या पाहिजेत आणि त्या वाढवल्या पाहिजेत आणि लोकांमध्ये अधिकाधिक पोचवल्या पाहिजेत. आता पिकासो हा स्पेनमधला होता, त्याची चित्र पॅरिसमध्ये आहेत, त्याचा लिलाव अमेरिकेत होतो आणि जगभर त्याची चित्र गाजतात. म्हणजे त्याला देश नाही. तो ज्या देशात होता त्या देशाचा पंतप्रधान कोण होता आपल्याला आठवणार नाही. पिकासो ज्या काळात होता त्या काळामधला आंतरराष्ट्रीय पुढारी कोण होता हे आपल्याला आठवणार नाही, पण पिकासो आपल्याला माहिती असेल. आपल्याला शेक्सपियरच्या काळात राजा कोण होता इंग्लंडमधला आठवणार नाही, पण आपल्याला शेक्सपियर माहिती असेल. याचं कारण ते समाज जे आहेत, त्या समाजातली संस्कृती, समाजातली ही रसिकता ही या नाटककारांनी, या कवींनी, या आता पंडित नेहरूंच्या टेबलावरती शेवटी ते कविताच सापडली त्यांना. आता अशा प्रकारे कविता किंवा ह्याच्याबद्दलचं आकर्षण लोक समाजामध्ये असणं हेच आपल्या समाजाच्या अभिव्यक्तीचं, चांगल्या सुसंस्कृत अभिव्यक्तीचं लक्षण आहे. दुर्दैवाने आज तरी महाराष्ट्रामध्ये जे आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रात निवडणुकीच्या निमित्ताने, त्यात कुठेही काही ॲप्रिशिएट करावं, कोणाचं विधान ॲप्रिशिएट करावं, कोणाचं भाषण ॲप्रिशिएट करावं, असं एकाच्याही मध्ये ती कलात्मकता नाही आहे. ती कलात्मकता, आवाज खूप आहे, पॉप्युलॅरिटी खूप आहे, नकला खूप जण करतात, पण ती कलात्मकता, ते सुसंस्कृतता आपल्या आत्ताच्या सामाजिक वातावरणात नाही आहे, राजकारणात नाही आहे. याचं एक कारण आपण या कलांकडे केलेलं सांस्कृतिक दुर्लक्ष. या सांस्कृतिक दुर्लक्षातनं बाहेर काढण्यासाठी प्रदीपसारखे कलाकार आणि अशी प्रदर्शनं अशी अधिकाधिक व्हायला हवीत, त्याच्याबद्दलच्या चर्चा व्हायला हव्यात आणि ती चित्र लोकांपर्यंत न्यायला सर्व माध्यमांनी मदत करायला हवी, अशी मी एक ज्येष्ठ संपादक म्हणून माझी अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. प्रदीपला प्रचंड शुभेच्छा. धन्यवाद केतकर सर. केतकर सरांनी खरं तर भाषणात अनेक असे मुद्दे मांडले की ज्याच्यावरती आपण सगळेच मला वाटतं विचार करायला लागलो असो की अमूर्त कला आणि त्याचा आस्वाद आपण कसा घ्यावा. म्हणजे बरेचदा लोक अमूर्त चित्र पाहताना म्हणतात हे काय आहे, हे नुसते फटकारे दिसत आहेत, पण त्या एका अवकाशामध्ये ते चित्र काहीतरी संगती धरून आलेलं असतं आणि त्याकडे आपण ती संगती घेऊन पाहायचं असतं. अशी दृष्टी अमूर्त चित्रकला पाहताना विकसित होणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं या निमित्ताने आपण चित्र पाहत असताना हे एक निमित्त आहे की चित्रकलेतली समज
आपली अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. ग्रंथालय प्रतिभांगणमध्ये चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या व्हाईट लिली या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज या निमित्ताने संपादक पद्मभूषण देशपांडे सर म्हापसेकर सरांशी गप्पा मारणारे संवाद साधणार आहेत. तर या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी पद्मभूषण देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करते. प्रदीप आणि मी आमची साधारणतः 30 वर्ष आम्ही एकमेकाला ओळखतो आहे. असं म्हणतात की व्यासपीठाचे काही संकेत आहेत, काही डेकोरम आहेत आणि म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्यांनी एकमेकाला आहो जावं म्हटलं पाहिजे, पण ते काही शक्य नाही आम्हाला दोघांनाही. अजिबात नाही. हां, तर त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकाला आम्ही जे मित्र आहोत त्याच पद्धतीने बोलू. थोडं सहन करा म्हणजे ते सहन करा, तेच बरोबर आहे. आणि मी इथे आल्यानंतरच प्रदीपनी जे मला सांगितलं ते छान बोलला. तो म्हणाला की कोण कोणाची मुलाखत घेणार आहे नंतर ठरेल म्हणाला. सध्या तरी आम्ही असं ठरवलं आहे की तो माझी मुलाखत घेईल म्हणून. बरोबर. तर त्यामुळे हा असा एक गप्पांचा छोटासा कार्यक्रम आहे. प्रदीपच्या समोरही एक घड्याळ आहे, माझ्यासमोरही एक घड्याळ आहे. त्यामुळे हा फार काळ ही मोठी मुलाखत दीर्घकाळ चालेल असं नाही. आणि केतकर सरांनी सुरुवातीलाच आपल्याला प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की चित्रकाराला जे काही सांगायचं असतं, त्याला जे काही बोलायचं असतं ते आपण चित्राकडे बघूनच बोललं पाहिजे आणि त्यातून तो जे बोलतो ते ऐकलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या पलीकडे त्याच्या काही स्पष्टीकरण असतं असं मला वाटत नाही चित्रांचं. आणि मगाशी जेव्हा मी प्रदीपशी बोलत होतो, तो जेव्हा केतकर सरांना माहिती सांगत होता सगळी, तर तो असं म्हणाला की हे जे माझं काम आहे हे फार छोटं आहे, एकूण 20-22 हजार चित्र असतील. तर मला असं वाटतं की त्याच्या 20-22 हजार मुलाखती घेतल्या पाहिजेत मग तसं असेल तर. कारण प्रत्येक चित्रावरती बोलायचं शक्य असतं. या सगळ्यावरती एकत्रित थोडंसं सर्वसाधारण असं जे बोलायचं आहे तर ते मला असं वाटतं की त्याचा प्रवास आणि तो इथपर्यंत कसा आला, त्याची मानसिकता काय आहे, त्याची विचार करण्याची पद्धत काय आहे आणि कुठल्या विचार करण्याच्या पद्धतीतून अशा प्रकारची चित्र येतात हे आपण थोडक्यात त्याच्याकडनं समजावून घेऊ. मी स्वतः या अश्विनी भोईर मगाचपासून सर म्हणतायत, तर मी संपादक आहे तर पहिल्यांदा ते सगळे सर शब्द काढून टाकतो त्यातनं. आणि त्याच्यानंतरचं असं आहे की मी काही कलेचा ना समीक्षक आहे, मी कलेवर कधी लिहिलेलं नाही आहे. मुकुंद कोळे माझ्याकडे बघून हसतो आहे त्यामुळे. तर असं काहीच नाही. त्यामुळे मी मुलाखत घ्यायला सर्वात पात्र आहे, कारण मला त्यातलं काहीच कळत नाही. बरोबर. आणि ज्याला काही कळत नाही त्याला सगळ्यात जास्त प्रश्न पडतात आणि ते प्रश्न महत्त्वाचे असतात. आता तुमच्यातल्या अनेकांना कळतं, तुम्ही त्याच्याबरोबरचे आहात, त्यामुळे ही सगळी मुलाखत मीच घेतली पाहिजे असं नाही. तुमच्यातलेही कोणी काही प्रश्न विचारलेत तर त्याचं स्वागत आहे. असं काही नाही की फक्त मी बोलेन आणि बाकी कोणी नाही. तुमच्यापर्यंत हा माईकही येईल, काही प्रश्न नाही तुम्ही जर सांगितलं तर. मी सुरुवात अशी करतो. प्रदीप, आपली जी मग ओळख झाली ती मुख्यतः आपण वृत्तपत्राच्या कचेरीमध्ये काम करत होतो. बरोबर. आणि तेव्हा लेआउट आर्टिस्ट प्रदीप म्हापसेकर म्हणून आम्ही तुझ्याकडे बघायला लागलो. बरोबर. मग लेआउट आर्टिस्ट, पेज लेआउट, त्याच्यानंतर मग त्याची इलिस्ट्रेशन्स, त्याच्यानंतर व्यंगचित्र. बरोबर. म्हणजे प्रदीप म्हापसेकर नाही, गोविंदराव व्यंगचित्र म्हणून. आणि त्याच्यानंतर मग तू काही पेंटिंग्स केलीस आणि असं करत तुझा हा इथपर्यंतचा प्रवास आहे, या अमूर्त चित्रांपर्यंतचा. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास ठरवून आहे की सुरुवातीला जी माध्यमं वापरली किंवा ज्या माध्यमात तू काम केलंस ते तुला अपुरं वाटायला लागलं म्हणून तू पुढच्या पायरीवर गेलास, नेमकं काय? ही अमूर्त शैली आहे. हां, पहिलं जरा केतकर साहेबांचे आभार मानतो. आता तिथे थांबले आहेत ते म्हणाले मी थोडंसं ऐकणार आहे, ते मला धडकी भरली जरा. इतकं काय बोलले आहेत ते, मग त्यांना मागाशी तेच म्हटलं आता मी काय सांगू वेगळं. इतकी अप्रतिम त्यांनी उदाहरणं वगैरे दिली, धन्यवाद आहेत त्यांचे. दुसरे आभार सुदेशचे, ग्रंथालयाचे आभार मानतो पहिले, त्यांनी चांगली संधी दिली. आता ह्या चित्रांबद्दल थोडंसं, म्हणजे ही चित्रशैली कशी डेव्हलप, म्हणजे अमूर्त चित्रकलेचं एक 20-22 वर्षापासून माझ्या डोक्यात असा किडा वळवळायचा. मी त्यावेळेला काम केलेलं होतं. आता इथे ना मुकुंद कोळे हजर आहे, त्याला मी काही चित्र दिली होती एक 20-1 वर्षापूर्वी. तर त्याच्यात फार फरक नाही आहे असं बघायला गेलं. पण मी ठरवून थांबलो त्याच्यानंतर, कारण मला असं वाटायला लागलं की हे असं ना घाईघाईत करण्यासारखं काम नाही.
हे अमूर्त हे म्हणजे काय असतं, हा मौनातला संवाद असतो. अमूर्त शैलीतला ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगमधला हा असा. त्यावेळेला मी मीडियामध्ये इतका बिझी होतो, पहिलं म्हटलं घरबीर सगळं आपलं आपलं ठाकटीक करूया, नंतर याच्याकडे वळूया. त्यावेळेला हा चालू असायचा डोक्यात विचार, काही बघायचो, बाहेरच्या चित्रकारांची चित्र बघायचो आणि हा प्रवास चालू होता. म्हणजे तेव्हापासून तिथे लिंक होतीच. फक्त सगळं ठरवून आता मी थांबले 8-10 वर्षापासून. मग म्हटलं आता ह्याच्याकडे वळू. आणि त्यानंतर मगाशी तू म्हणालास की 20-22 हजार चित्र काढते, या लोकांना अतिरेक वाटेल, पण हे झपाटल्यासारखं मध्ये मी काम केलं, वेळ लागल्यासारखं. माझा करिअर रोडला स्टुडिओ होता, तिथे मी दिवसाला 20-25 मग आकडा वाढत गेला असा. आणि त्याच्यामुळे हा आकडा झाला. म्हणजे मी आता आकडा 22-20 हजार म्हटलं, त्याचा खुलासा केला. तर हा त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत असं एक लाईन होती. फक्त मध्ये जरा पॉज घेतला इतर कामांमुळे, अतिकामांमुळे, आणि मग आता ठरवून ह्याच्याकडे वळलो. आणि त्यात थांबल्यामुळे हे जरा अधिक बाहेर आलं चांगल्या पद्धतीने, असं मला वाटतं. नाही, आता ती जी कामं होती, जी व्यावसायिक कामं होती आपण असं म्हणूया, की महिन्याच्या शेवटी आपल्याला काहीतरी एक पैसे मिळत यासाठी तू जी काम करत होतास, बरोबर, तर ते तू थांबवलंस एका मुद्द्यावरती. तर असं करता येतं का की मी हे आता थांबवतो आणि आता हे मी सुरू करतो, असं इतकं सहजी असतं? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता हा शेवटी आर्थिक मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर मी ठरवून सगळं केलं, आधी सगळं घडी बसवली ती, आणि नंतर ह्याच्याकडे वळलो. म्हणजे आता ह्याच्यात पडायचं असेल तर तो विचार करून पडलं पाहिजे, असं मला वाटतं. मध्यंतरीच्या काळात तू काही लेखनही केलंस. हां, काही कवितेच्या फॉर्ममध्ये होतं, काही गद्य आहे, तेही मध्येच पद्य होतं. असं तुला जे काही वाटलं ते तू केलंस. एक छोटं पुस्तकही आलं. तर ही सगळी व्यक्त होण्याची एक प्रक्रिया आहे असं मला वाटतं याच्यामध्ये. तर तू मध्येच शब्दांकडे गेलास, शब्दांच्या याच्यातून तुला जे काही व्यक्त व्हायचं होतं ते तू झालास, आणि मग नंतर पुन्हा तेही थांबलं आणि पुन्हा तू चित्रकलेकडे आलास. तर हा काय प्रवास आहे नेमका? मला असं वाटतं लेखक, कवी आणि चित्रकार यांचे ना एक एम ठरलेलं असतं, फक्त ते वेगवेगळ्या मार्गाने असे वरती येतात. हा त्यातला महत्त्वाचा एक पॉईंट आहे असं. म्हणजे मी मध्ये शब्दांमुळे, आता ॲबस्ट्रॅक्ट याच्यामुळे मी सतत विचार करायचो. विचार केल्यामुळे एखादी कविता किंवा एखादा लेख, ललित लेख वगैरे वेगळ्या पद्धतीने कसा येईल, तो थोडासा डोक्यावरून जाईल कदाचित. त्याच्यामुळे तो मार्ग मला जरा लिखाणाचा सोपा झाला. कारण आधीपासून एक आतून एक विचारांची देवाणघेवाण होत राहायची सतत. एखादी घटना बघितली, एखादी बातमी वाचली, किंवा काहीतरी एक वेगळं लिहायचं आहे, हे सुद्धा काहीतरी वेगळं चित्र असेल तर कसं काहीतरी वेगळं लिहायचं आहे, हे डोक्यात कुठेतरी येत राहायचं आणि मग ते बाहेर यायचं. ज्या ज्या वेळेला वाटायचं शब्दांनी ते करायला पाहिजे त्यावेळेला शब्दांचा वापर करायचा. मग ते शब्दांचं लिखाणाचा मी अतिरेक केला नाही, जसा चित्रांचा केला तसं शब्दांच्यामध्ये तर ठराविक हे केलं, कारण हे माझंच आवडीचं काम होतं. पण शब्द जिथे वाटलं इथे शब्द गरजेचे आहेत, तिथे फक्त शब्दांपुरतं काम केलं, कविता वगैरे केला, लेख लिहिले, कॉलम होता, एवढंच झालं. पण पुढे लिहायचा आग्रह केला तर मी थांबायचो, सांगायचो थांबा, मला म्हटलं आता फार जमणार नाही ते, कारण मी मूळचा लेखक नाही, असं सांगायचं. मग आपण मूळचे कवी आहोत, आपण चित्रकार आहोत मूळचे, हे कधी कळलं? नाही असं मूळचा कोण आहे मलाच माहिती नाही. अच्छा, फक्त इथला एक माणूस आहे, मानव आहे, तो रिॲक्ट होतो, समोरचं बघत असतो, टिपत असतो, आणि ते कदाचित आज व्यक्त होतो, कदाचित ते डोक्यात साठून राहतं, ते कदाचित 1 महिन्यानंतर बाहेर येतं, कदाचित 15 दिवसांनी बाहेर येतं, असं होत राहतं. एक प्रदीपचं आणि आमचं जो डायलॉग होता आम्ही एकत्र काम करत असताना किंवा नंतरसुद्धा, तर त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा, आणि कुठलीही गोष्ट, मग तो लेआउट असेल किंवा एखादं तो आम्ही हेडिंग द्यायचो, त्या हेडिंगमधनं काय व्यक्त व्हायचं आहे, या सगळ्यामध्ये एक विचार नावाची गोष्ट आहे. बरोबर. आणि मला वाटतं विचार ही कॉमन आहे, म्हणजे मग ते फॉर्म कुठलाही असेल, बरोबर, पण त्याच्यामध्ये विचार करण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणजे विचार करण्याची वृत्ती ही पहिली गोष्ट, बरोबर, प्रक्रिया ही दुसरी गोष्ट, आणि मग तो विचार व्यक्त होणं ही तिसरी गोष्ट. हा जो प्रवास आहे, 3 टप्पे जे आहेत, हे 3 टप्पे प्रत्येक माध्यमामध्ये कसे बदलत गेले. हां, पहिलं सुरुवात अशी झाली वर्तमानपत्रातून. तिथे मी संध्याकाळचा पेपर होता आज दिनांक, इथे कपिल पाटील हे संपादक होते. तिथे आम्ही असं ठरवलं की काहीतरी हे संध्याकाळचा पेपरचा मी फॉर्मॅटच बदलून टाकला. त्यावेळेला आम्हाला खूप शिव्या पाडल्या, हे काय कधी असं असतं काय.
तर प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं, लोकांना धक्का बसेल, लोकांना जागा करेल, असं काहीतरी डोक्यात असायचं प्रत्येक वेळेला. म्हणजे हे विकलं जाईल, हे दिसेल लोकांना, याची दखल घेतली जाईल, हा पहिला मुद्दा डोक्यात असायचा. तेव्हापासून ती लाईन अशी डेव्हलप होत गेली. त्या पद्धतीने काम करत गेलो वेगवेगळ्या माध्यमातून वगैरे वगैरे. असं तर सगळं टप्प्याटप्प्याने चालू झालं. हां, त्याच्यानंतर तर हाच विचार करत असल्यामुळे मग कार्टूनकडे वळलो. पॉलिटिकल कार्टून करायचं. आता ती करता येत नाहीत, फार वरवर करतो, कारण आतलं वातावरण माहिती आहे तुम्हाला सगळं, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तर एकाच वेळेला ना खूप 3-4 बातम्या, 3-4 कार्टून्स, 3-4 चित्र असं सतत डोक्यात चालू असायचं. आता माझ्या घरचे, माझ्या मिसेस वगैरे आले, तिला माहिती आहे की मी फार कमी बोलायचो घरी, फार कमी बोलणं, लोकांशी कमी बोलणं, हे सतत चालू असायचं. कारण आतल्या सतत बिझी असणं, या गोष्टीमुळे या गोष्टी व्हायच्या. तर कार्टून ते पण असंच आहे, एक झटका देणं, एक चिमटा काढणं, आपलं एक मत व्यक्त करणं, त्या पद्धतीने असं काम करत गेलो. मग काही कार्टून गाजली, काही कार्टूननं धमक्या दिल्या, काही लोकांनी मारहाण करायचा प्रयत्न केला, अशा 4-5 गोष्टी झाल्या. तर असं कार्टूनकडे वळलं. कारण पेपरमध्ये असल्यामुळे बातमी मागची बातमी शोधायचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यातून मग बिटवीन द लाईन, त्याच्यामध्ये काय चित्र असेल, काय भाष्य असेल, हे शोधायचो. आणि मग कार्टून माझ्यातला कार्टूनिस्ट वगैरे असं बाहेर आला. आणि ते सलग मला वाटतं मी 25-30 वर्ष तरी काम केलं. रोज खूप लोकांना माहिती नसायचं, कारण टोपण नावाने काम करतो. ॲट अ टाईम त्यावेळेला 3-4 पेपरमध्ये, 2-3 मॅगझिनमध्ये अशी वेगवेगळ्या नावाने चित्रं यायची. त्यानंतर तू डिजिटलसाठी पण काम केलंस. हो, डिजिटलसाठी. तर डिजिटलसाठी काम करताना पुन्हा म्हणजे आता यामध्ये माध्यमाचा फरक आहे. म्हणजे कार्टून हाताने काढणं आणि नंतर ग्राफिक्स करणं, आणि हे जे माध्यमांतर आहे हे सहजपणे कसं काय आहे? कारण डिजिटल फार लोकांना अवघड जातं ही गोष्ट. डिजिटल याच्यामध्ये कसं झालं, हा नवीन बदल होता माझ्यासाठी त्यावेळेला. सलग मला वाटतं 3 वर्ष मी मुंबई लाईव्ह या डिजिटल पोर्टलसाठी रोज एक पॉकेट कार्टून करायचो. पेपरमधली कार्टून सोपी जायची, पण डिजिटल याचा ना वाचक, त्यांचं बघणारा वर्गच वेगळा असायचे, यंगस्टर वगैरे. मला फार डीप जाता येत नव्हतं, पण तो एक चांगला अनुभव होता. मग त्याच्यातून कारण ती माझ्या अवतीभोवती सगळी काम करणारी सगळी तरुण पोरं होती. आणि मग मला कळायला लागलं, नाही इथे काहीतरी ना असं जस्टिन बिबर असं काय यायची, त्यांच्याबद्दल करा, स्टार लोकांबद्दल कार्टून करा. तर मलाच शिकायला मिळालं त्याच्यातून. मग ते तशा पद्धतीने तो एक 3-4 वर्ष चांगला प्रवास होता. वृत्तपत्रामध्ये काम करणं, कार्टून करणं, तर याच्यासाठीच्या ज्या प्रतिक्रिया असतात या सामाजिक प्रतिक्रिया असतात. बरोबर की नाही? राजकीय प्रतिक्रिया आहेत, सामाजिक प्रतिक्रिया आहेत, आणि त्यातून ती कलाकृती तुम्ही जे काही देता ते येतं. त्याच्यानंतर या चित्रांकडे वळणं ही कुठली प्रतिक्रिया आहे नेमकी? मी जेव्हा प्रिंट मीडियातून बाहेर पडलो तेव्हा बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं, अरे आता तू काय करणार? तू त्यावेळेला खरं तर मला 3-4 पेपरकडून बोलवणं आलं होतं, तरी पण मी त्यांना सांगितलं मला करायचं नाही. तेव्हा मला वाटतं मुकेश माचकर मला म्हणाले होते, त्यांचं वाक्य होतं, ह्या चित्र मी जेव्हा सुरू केली तर तुम्ही असं कसं केलं? तुम्ही पाठीमागचं सगळं पाठी कोरी पुसून टाकली आणि पुन्हा नव्याने. ते म्हणाले होते की अशी रिस्क कोण घेणार नाही, म्हणजे प्रिंट मीडियामध्ये काम करणारे. तर मगाशी म्हटलं आमचं ते घरगुती प्रकरण वगैरे सगळं त्यांचा सपोर्ट होता. तर म्हटलं ठीक आहे, बघूया कितपर्यंत पुढपर्यंत जाता येतं. पण चांगलं वाटलं आहे असं बदल करणं. सोपा नाही हा बदल, खरं सांगायचं तर. कारण माणसं एखाद्या जॉबमध्ये वर्षामध्ये 10-12 वर्ष आले की शक्यतो तिथून बाहेर नाही पडत अशी. पण मी बऱ्याच प्रिंट मीडियामधले हे बदलले, पेपर्स बदलले, मासिकं बदलली, त्याच्यामुळे मला फार ते जड नाही गेलं, असं झालं ते. आपण फार प्रिंट मीडियामध्ये जाऊया नको, नाहीतर मग ती मुलाखत त्या दिशेने जाईल. कारण बरेच तपशील आपल्याला माहिती आहेत, कोणकोणते प्रॉडक्ट्स आपण केले ते. तर त्याकडे न जाता आपण पुन्हा चित्राकडे येऊ. चित्राकडे येताना असं की सुरुवातीला तुझी जी लाईन होती, तर ती लाईन थोडीशी बोल्ड होती, त्यामध्ये ॲग्रेसिव्ह लाईन होती असं म्हटलं जायचं. तुझा लेआउट हा बोल्ड लेआउट आहे असं म्हटलं जायचं. तिथपासून आत्ताची तुझी ही जी लाईन आहे, जे आम्ही काम बघतोय, तर हा प्रवास तू आम्हाला शब्दात सांगू शकशील का? शब्दात जरा अवघड आहे, कारण ही प्रोसेस सतत विचार करणारी प्रोसेस आहे, विचार करायला लावणारी, आतल्यात
काहीतरी घडत असणारी अशी प्रोसेस आहे. ती शब्दात अशी प्रॉपर शब्दात असं व्यक्त करता येणार नाही. पण त्यावेळेची जी कार्टून बघितलं तर त्यावेळेच्या कार्टूनमध्ये सुद्धा 20-25 वर्षाचे शब्द कमी असायचे त्यावेळेला. म्हणजे ती असं म्हणतात की कार्टूनमध्ये शब्द कमी असावेत, ते तुमचे कार्टून बोलायला पाहिजे. ती सवय त्यावेळेपासून लागली. त्याच्यामुळे हा साधेपणा सोपेपणा याच्यातसुद्धा तुम्हाला कलर्स फार कमी दिसतील. आणि मगाशी मी आपलं बोलणं झालं केतकरांशी बोलताना सांगतो की आर्टिस्ट जसजसा मॅच्युअर होतो तशी त्याची लाईन सोपी होत जाते पुढे पुढे पुढे. तुम्ही बघा मोठ्या मोठ्या चित्रकारांची, हुसेन, काही चित्रकार असे आहेत, त्यांच्या लाईन अशा सोप्या सोप्या होत जातात. म्हणजे मला कळत नाही म्हणजे हे का होतं असं, पण तुम्ही हळूहळू तुमची हे गळायला लागतं, तुमचा इगो, तुमच्या मनातलं हे, आणि तुमचं फोकस सोप्या सोप्या लाईनवर असं येत जातो, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे आता हा प्रवास असा चालू आहे. हा त्या प्रिंट मीडियापासून मध्ये कार्टूनपासून मध्ये मध्ये असे आडवळणं आली, पण कुठेतरी मी सगळ्यांमध्ये होतो. म्हणजे तिथे सगळ्यांमध्ये चित्रकार होता, सगळ्यांमध्ये लेखक होता, सगळ्यांमध्ये कवी होता. तो असा प्रवास सतत चालू होता. बरोबर आहे. आणि आम्ही तुला जे ओळखतो ते कमी बोलणारा, मौन असणारा, पण नेमकं बोलणारा. बरोबर. आणि त्यामुळे तू सुरुवातीला जे सांगितलंस की हे काय मौनाचं, मौनातला आवाज आहे, मौनातला आवाज आहे असं त्याने सांगितलं. त्यातलं हे माझं मत आहे की ॲब्स्ट्रॅक्ट लोक म्हणतात काय हे आम्हाला कळत नाही. पण ते काय असतं की आपणच कुठेतरी त्याच्या, मी जेव्हा इन्व्हिटेशन बनवलं तर त्याच्यावर एक छोटी कविता आहे. म्हणजे ती कविता आता मला तोंडपाठ नाही ती, पण मी त्यावेळेला लिहिली होती की डोळे काहीतरी बघतात, तेव्हा डोळे बघतात तेव्हा मन म्हणतं अरे पण मी विचार आधी केलाय ना. पण मन म्हटल्यावर मन बोलल्यावर मग हात म्हणतो अरे पण माझ्याशिवाय कसंच करणार तू ते. पण हात म्हटल्यावर म्हटलं कॅनव्हास म्हणतो तुझा हात ढीग 2 असेल 4 असो 1000 तुला हात असो, पण मी कॅनव्हास असल्याशिवाय तू काय करणार. त्याच्यानंतर कॅनव्हास असल्यावर मग रंग ती आपली अशी सळसळ करून व्यक्त करतात, अशा टाईपची ती कविता आहे. म्हणजे हे एकमेकांना असं रिलेटेड आहे. ती प्रोसेस अशी आहे, तुम्ही बघता, तुम्ही विचार करता, तुम्ही व्यक्त होता, तुम्ही जे मनात आहे ते 100% तिथे तसं येणार नाही, पण त्याच्याशी कुठेतरी लिंक लागत असते आणि ते घडत जातं. म्हणजे अशा अनेक घटकातून आलेली एक एकात्म अशी जी गोष्ट असते ती कलाकृती असते. या सगळ्या कलाकृतीमध्ये 2-3 गोष्टी आम्हाला सतत दिसतात. एक त्यातलं वैशिष्ट्य असं की कुठेही चेहरा उमटतो. हां बरोबर. मी एक एक करत जातो, म्हणजे एकेकाचा वर बोलत गेलास तर बरं होईल जरा जास्त. चालेल. तर असा कसा चेहरा उमटतो कुठे, कसा दिसतो तुला तो चेहरा? चेहरा असासाठी दिसतो की सगळीकडे तुम्ही घरात बसा, बाहेर पडा, सगळीकडे लोकल तुम्हाला सगळीकडे माणसं दिसतात. हा माणूस आता बघा 2-2 चेहरे आहेत, त्याचा कुठेतरी रिलेशन आहे, कुठेतरी अपोजिट चेहरे आहेत त्यांचा कुठेतरी खटकलं आहे, कुठेतरी चेहऱ्याच्या मधून हात आहे तो त्यांना सपोर्ट करतो. म्हणून चेहरा हा सतत माझ्या डोक्यात राहायचा. त्याच्यामुळे हे चेहऱ्यांची इतकी सवय झाली की ते सहज नकळत असे यायला लागले. चेहऱ्यातून चेहऱ्यातून ती लाईन, चेहऱ्यातून जाड उमटतं आहे वगैरे असं. मग चेहऱ्यांशी मग मिळत्या जुळत्या गोष्टी बिष्टी अशा घेत चेहरे जास्त डेव्हलप होत गेले साध्या सोप्या लाईनमध्ये. ते त्याचे डोळे कसे बदलत गेले, कुठे कुठे त्याच्या जागा कशा बदलत गेल्या? हां, जागा बदलत. आता आपण नेहमी म्हणतो की डोळा इथेच असायला पाहिजे. आता अमूर्त शैलीत तुम्ही म्हणाल तुम्ही काही करता, तसं नसतं ते. पण सतत काम करून करून त्याच्यात कसं व्हेरिएशन येईल, त्याच्यात अजून काय येईल. डोळा आता मी बऱ्याचशा चित्रामध्ये ओठांच्या खाली दाखवायचं, ओठ बाहेर दाखवायचं. म्हणजे त्याचं कारण असं होतं की तुम्ही बोलता ते तुमचं असेलच असं नाही, असं काय काय सुचत जायचं मला. एखादा समजा डोळा लहान आहे, एकच डोळा आहे, याचा अर्थ काय मला म्हणायचं आहे की तुम्ही सगळंच काय बघितलेलं नाही आहे, असं काहीतरी डोक्यात थॉट यायचे आणि ही लाईन अशी डेव्हलप होत गेली त्यावेळेला चेहऱ्यांची. हां, म्हणजे व्हेरिएशन पाहिजे हा बाहेरचा विचार झाला, हा कृत्रिम विचार झाला. बरोबर. परंतु नंतर तू जे सांगितलंस आत्ता की तुला जे वाटतंय त्या चेहऱ्याचा अर्थ, ओठ बाहेर जाण्याचा अर्थ, बरोबर बरोबर, ही तुझी मानसिक एक प्रक्रिया आणि त्या मानसिक प्रक्रियेतून आलेलं ते बरोबर कागदावरचं आहे. तसा सईकडे एक पक्षी आलेला आहे. हां, एक पक्ष्यांची ना एक वेगळी गंमत आहे. गंमत नाही म्हणता येणार. हा पक्षी ना लॉकडाऊनमध्ये निर्माण झाला. त्यावेळेला काय झालं, गिरगावात मी राहायचो त्यावेळेला गिरगावाचा कच्चून रोड दिसायचा, भरलेली खूप माणसं, कलकलाट, गाड्या वगैरे, आणि अचानक सगळं बंद झालं. मी आमच्या त्या किचनच्या खिडकीतून रोज बाहेर बघायचो. रस्ता निर्मूळ, म्हणजे पूर्ण कोणी रस्त्यावर नाही, म्हणजे आवाज झालो. एकेकाळी इथे इतकी
धक्काबुक्की व्हायची, इतकी माणसं होती, इतकं काय दिसायचं. आणि आता पूर्ण शांत. त्या किचनच्या जवळ हात धुताना पाणी पिताना माझं नेहमी तिथे लक्ष जायचं. कधीतरी सळसळ व्हायची अशी. तर सळसळ कसली असायची, एखादं वर्तमानपत्र फाटलेलं किंवा कागद असं वाऱ्याच्या याने पुढे तीच काय तो एक जिवंतपणा असायचा. मग मी असं बघायला लागलो वरून, बिल्डिंग टेरेसवरून हे ते. तो पक्षी त्याच्यातून असा निर्माण. तो पक्षी म्हणजे मी बघतो आहे, मी कोणाच्या तरी खांद्यावर आहे, मी कोणाच्या तरी हातावर आहे, मी कोणापासून तरी लांब आहे. असं मग ती कन्सेप्ट डेव्हलप होत गेली आपोआप. म्हणजे ती चांगली वाईट मला माहिती नाही, पण मी त्या पक्षामध्ये रमलो मीच असल्यामुळे कदाचित त्याच्यामुळे ते घडलं असेल. ओके. आता याचाच प्रश्न असा की आता इथे तू हे जास्वंद ही जी एक सिरीज केलेली आहे, तर हा रंग कसा आला, कशातून आला हा रंग? हे जास्वंद जी सिरीज आहे, खरं म्हणजे ते जास्वंद असं दिसत नाही, पण असे 2-3 असे स्ट्रोक मारल्यावर मला ते फील झाले काहीतरी जास्वंद सारखं मला वाटतंय. मध्येच एखादी लाईन, ही लाईन म्हणजे एक डिझाईनचा भाग किंवा एक पेंटिंगचा भाग म्हणून केली, पण नंतर डॉट्स मारले असे. मग मला हे आवडलं की एक जास्वंद तुम्हाला थोडंसं फील होईल, पण मी याच्यामध्ये अशी मग बरीच चित्र करायला लागलो. मूळ जास्वंद नाही, पण हे असं दिसावं रंग. हां, म्हणजे काय होतं, आपल्याला कुठला तरी आकार दिसतो, कुठला तरी एक गोष्ट दिसते, कुठलं तरी एलिमेंट दिसतं. आणि ते एलिमेंट म्हणजे आहेच, आपण सामान्य लोक बघतो तसंच नाही, पण ते वेगळ्या बाजूने कसं, जसं पिकासो क्युबिझममध्ये तो त्याने डोळा असं समोरून चेहरा दिसतो, त्याने बाजूने पण दिसतो तो चेहरा आपल्याला, त्याने ते निर्माण केली शैली. तसं इथून फक्त काय कमीत कमी रेषेमध्ये, कमीत कमी रंगामध्ये काय फील येईल म्हणून ती अशी ती जास्वंद अशी सिरीज तयार झाली होती ती. मी मगाशी प्रश्न विचारला होता तुला, पण तो राहिला होता आपण जेव्हा खाजगी हे बघत होतो तेव्हा, की या ज्या सिरीज आहेत, या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सिरीज आहेत, या सिरीज कशा झाल्या? म्हणजे असं की एकदाच एक कुठली तरी विचार मनात आला आणि मग त्याचा वेगवेगळे आविष्कार सलग झाले, सलग 2 दिवस, 4 दिवस, आठवडाभर, महिनाभर असं झालं की मध्येच थांबलं, मग मध्येच नंतर कधीतरी पुन्हा ते आलं डोक्यामध्ये, मग पुन्हा सुरू झालं, मग मध्येच असं काही झालेलं आहे का? काय याची प्रोसेस आहे? ही सिरीज करताना काय, आता बघा तुम्ही ही सिरीज बघाल, ही ब्लॅक अँड व्हाईट, ही प्रत्येक वेळेला अशी एक सिरीज तयार केली, म्हणजे 30 चित्र 40 चित्र, आणि मग त्याचं तो ओझं व्हायचं, मग फार त्रास व्हायचा, म्हणजे खूप झालं. मग मध्ये ब्रेक घ्यायचं, मध्ये मग 2-3 दिवस काहीच नाही. पण हे ठरवून होतं की नाही? तुमचं काय होतं, मला वाटतं हे काय होतं माहिती आहे, मग आमचे जे आर्टिस्ट मित्र आहेत त्यांनाही पटेल कदाचित, की आपलं एनर्जी आहे ना, ही संपून जाते नंतर. हे आपल्याला वाटतं असं काहीतरी केलं आहे, पण तुमची आतली ऊर्जा ती तुम्ही इथे आणत असता ॲक्च्युअल पेपरवर, आणि त्याला पण काहीतरी एक मर्यादा असतात, ते ठराविक की, आणि ते संपतं ते. मग मी ही सिरीज थांबवायचं, मग थोडासा ब्रेक घेऊन दुसऱ्या सिरीजवर. आता फक्त मी इलस्ट्रेशन वगैरे जास्त करतो. चहा पिताना आमची ती मिसेस वैतागते, पण मी तिला सांगतो हळूच, ते डिस्टर्ब नाही करायचं, हे दिवाळी अंकासाठी आहे. मग त्याचं काय दिवाळी अंकांसाठी वगैरे काय नसतं ते असं करत जातो. मग ते आपली गप्पा बसते, ठीक आहे, मग ते आपली, नाही तर ते तुम्हाला माहिती आहे, तर ते असं काम व्हायचं. म्हणजे त्याची इतकी सवय झाली ना चेहऱ्यांची, लाईनची. आता मध्ये हा गोल्ड दिसतोय तुम्हाला कलर, ब्रांज मेटॅलिक इफेक्ट येतो तो. त्या आमच्या मॅडम रामकृष्णन त्याने बाहेरून तो आणला, तो मी जस्ट असा घासला, तर हा आपल्याकडे कलर मिळत नाही, अच्छा, मेटलचा हा. तो मला एवढा आवडला की त्याच्यातून इतकं काय निर्माण झालं ना. इथे तो मी खूप कमी चित्र आलं, मला वाटतं 300-400 चित्र असतील अशी. बापरे. हां, याच्यामध्ये अशी केलेली. 300-400 चित्रापुरता तो रंग पुरला म्हणजे. हां, म्हणजे नंतर ते संपलं. तर मॅडमना मी रिक्वेस्ट केली हात जोडून, म्हटलं बाबा प्लीज ते परत मागवा, आता माझी गाडी थांबली आहे. मॅडमने तिकडे कुठे, मला वाटतं US कुठे फोन केला तिकडे, म्हटलं बाबा काय ते करा, नाही तर हा माणूस मरून जाईल. आणि ते आता येत आहेत, बघूया दिवाळीच्या नंतर मला मिळतील, चांगलं होईल असं. म्हणजे एखादं सांगायचा उद्देश काय, पेन्सिलने होतात, पेस्टलने होतात, कलरने होतात, माध्यमं वेगवेगळी आहेत, पण तुम्हाला कुठलं माध्यम पटकन क्लिक होईल आणि काय त्याच्यातून निर्माण होईल ना, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे करताना मला असं वाटलं नव्हतं असं मी काय घासून बिसून असं काय त्यावेळेला वाटलं होतं, पण ते माध्यम तसं होतं आणि त्याच्या पुढे तो प्रवास सुरू झाला. असं माझा पुढचा प्रश्न तोच होता की तू पेन्सिलनी पण काम करतो, स्केचपेननी पण करायचा, काही म्हणजे हातात जे येईल ते,
आता तुझ्याकडे अनेक पर्याय आहेत हातामध्ये. त्यावेळेला कसं होतं की ऑफिसमध्ये असेल काहीतरी, बरोबर, ते म्हणजे मी बघितले तुला जे चालू असेल ते चालवायचं असतो, असं जे काय असेल ते. तर ही जे मीडियम निवडणं आहे हे विचारपूर्वक असतं की त्या थीमसाठी काय आपल्याला वापरायचं आहे हा स्किलचा भाग आहे? विचारपूर्वक असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण त्या प्रत्येक मीडियम जे आहे त्याच्याशी आपण काय सक्सेस होऊच असं नाही, ते मला अपील होईलच असं नाही. कारण प्रत्येक आर्टिस्टचा एक स्वभाव आहे, प्रत्येक आर्टिस्टचं एक काहीतरी एक वेगळं हे आहे. तो कोणी वॉटर कलरमध्ये, आता इथे आमचे मित्र आहेत दिगंजा, ते वॉटरमध्ये इतकं भयानक काम करतात, ते मी करू शकत नाही. त्यांची इंटरनॅशनल लेवलपर्यंत अशी काय, कारण त्यांचं मास्टर आहे त्याच्यामध्ये. असे प्रत्येक लोकांचं आहे की मॅडम ॲबस्ट्रॅक्टमध्ये काम करतात, तसं मी करू शकत नाही. तिकडे भगवानदास आहे, तो कॅरिकेचरमध्ये पैलू आहेत. म्हणजे माध्यमं त्या लोकांनी कशी हाताळली, त्यांना ते सोयीचं वाटलं, मला हे सोयीचं वाटलं. प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकाला आवडेल, प्रत्येकाला रुचेल असं ते घडत जातं मला वाटतं. आणि काही माध्यमांवर आपली पकड येते, पण तेवढा त्याच्यात वेळ पण जातो. बरोबर, एवढी तिथे सहजता, तेवढाच त्याच्याशी डायलॉग व्हायला पाहिजे. असं नसतं की कॅनव्हासशी तुमची मैत्री व्हायला पाहिजे, रंगांशी मैत्री व्हायला पाहिजे. एवढं ते पटकन सोपं होत नाही. आता असं धरलं आणि पटकन काढलं असं आहे. म्हणजे माध्यम आणि अभिव्यक्ती ही व्यक्तिमत्वाशी जोडलेली असते. हां, बरोबर. असं मला वाटतं. कदाचित काही लोकांचे अनुभव वेगळे असू शकतात. बरोबर. विचारायचं आहे काय मुकुंदला? हां रे. पक्षी, मासे आणि माणूस म्हणजे पृथ्वी, आकाश आणि पाणी याचं काहीतरी हां, बरोबर, तुम्ही बरोबर सांगितलं. हा इनडायरेक्टली ना असा एक फ्लो तयार होतो, असं ठरवून होत नाही ते, पण हे आपोआप होतं. झाल्यानंतर कळतं अरे हां हे बरोबर आहे. हे त्यावेळेला चटकन डोक्यात येत नाही, आणि एकदा ते कळलं की मग ती सिरीज बनत जाते. असं होतं ते. म्हणजे पाणी, आकाश, जल वगैरे मी तसा विचार नाही करत, पण ते नकळत तसं होऊन जातं आणि मग आवडायला लागतं आणि ती सिरीज बनत जाते. असं होतं ते. म्हणजे तो पॉईंट असतो त्याच्यात, पण त्यावेळेला चटकन कळत नाही. आणि एकदा कळला, पहिल्या दुसऱ्या चित्रात सापडलं आपल्याला की मग पुढे होत जातं. ते ठरवून असं नसतं, पण नंतर ठरवून केलं जातं. तुझ्या चित्रांमध्ये प्रतिमांची, रूढ प्रतिमांची मोडतोड केलेली दिसते. माझ्याकडे तुझी जी पेंटिंग आहे गणपतीची, ती पण रूढ गणपती नाही आहे, गणपती या प्रतिमेची केलेली मोडतोड आहे. तर ती सहेतुकपणे केलेली असते की सहजपणे? मोडतोड अशी नाही, ठरवून मोडतोड वगैरे नसते ती. पण आपण एका विशिष्ट पद्धतीने गणपती बघतो. गणपतीची अवहेलना किंवा एक करण्याचं असं डोक्यात काय नसतं, पण तो गणपती आणखीन कलर्समध्ये, लाईन्समध्ये कसा वेगळा दिसेल, माझी ही शैली आहे, या शैलीमध्ये तो कसा दिसेल, म्हणून ते तशा गोष्टी घडतात. काही लोकांना त्यावेळेला ते आवडलं नाही, ते त्याच्यावर वाद वगैरे झाले होते, पण त्याचा तसा काय उद्देश नसायचा. कारण डोक्यात काही नसतं, ते फक्त याच्यातून वेगळेपणा कसा दिसेल, याच्यात वेगळे कलर्स कसे आणता येतील, हात असाच पाहिजे, थोडासा क्रॉस गेला तर काय होईल, हा विचार असतो. आणि मला एक फक्त होतं की तू मूळचा गिरण गावचा हो, आणि शिफ्ट झालास गिरगाव, तर हा जो सामाजिक सांस्कृतिक बदल आहे तो तू कसा पचवलास? तो तर खूप जबरदस्त प्रवास आहे तो. म्हणजे माणसं, सण सगळं बघितलं, सगळं कुठे ना कुठेतरी याच्यात येतं. मग त्याने मी स्वतःला नशिबवान समजतो. म्हणजे आमचे मित्र म्हणतात, परळकर आमचे मित्र मागे बसलेत, तर ते आम्ही नेहमी म्हणायचं गो टू सरळ देर इज परळ. म्हणजे ते ह्याच्यात कुठेतरी आहे. म्हणजे असं खूप लोकांशी संवाद होतो, खूप लोक भेटतात, नाक्यावर भेटतात, वडापाव खाताना भेटतात, कटिंग चहा वगैरे, ह्याच्यातून सगळं घडत जातं. ही व्यक्तिमत्व वगैरे अशा काही इमेजेस मिळतात, असं काहीतरी बाहेर येत जातं. हा लोकांचा प्रभाव खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे असं नाही की आर्टिस्ट शांत बसला म्हणजे असं काय नसतं. तो एखाद्या स्टुडिओमध्ये जरी शांत बसला तरी त्याला त्या घटना, त्याला ते सगळं साठलेलं असं आत सगळं, ते हळूहळू बाहेर येत राहतं. बरोबर. नेहमीचा प्रश्न आहे एकूणच कलेच्या संदर्भात, कलावंताच्या संदर्भात लागतो की एक दडपण असतं का काम करताना, आणि ते जर असेल तर आपण खऱ्या अर्थाने अभिव्यक्त होतोय असं वाटतं का? हो हो. काय करावं? दडपण कलाकाराला सुरुवातीला नसतं, पण जेव्हा त्याच्या रिॲक्शन्स वगैरे उमटायला सुरुवात होतात तेव्हा हळूहळू त्याला जरा थोडी धास्ती वाटायला लागते आणि त्याचा प्रॉब्लेम होतो आहे.
मान्य करायलाच हवं. कारण एखादं आपण म्हणतो ही अभिव्यक्ती आहे वगैरे, पण ते समोरच्याला ते वाटत नसेल, त्याच्यातून त्याला दोष दिसत असतील, तर कलाकार थांबू नये. म्हणजे मी काही वेळा थांबलो होतो, पण थांबणं हे फार त्याच्यासाठी समाजासाठी तर आहेच घातक, म्हणजे चुकीचं आहे, पण ते कलावंतासाठी त्याच्यापेक्षा जास्त धोकेदायक आहे. तो मला वाटत नाही नंतर फार काळ जगेल. म्हणजे मी याने सांगतो आहे आतून की त्याला कोणी त्याचं असं हे करू नये असं मला वाटतं. कारण मध्ये थांबला होतास तेव्हा तू कुठे गेटवे ऑफ इंडियाला वगैरे फिरायला जायचंस, काय करायचंस काय? कुठेतरी फिरत राहायचं. हा म्हणजे कारण थांबल्यानंतर काय करायचं, ऊर्जेचं काय करायचं? मी सकाळी लवकर बाहेर पडायचो वगैरे. मी एकदा सकाळी लवकर 7 वाजता गेटवे जवळ गेलो. कधी आयुष्यात कधी ह्या वेळेला कधी गेलो नव्हतं. आपण गेटवे संध्याकाळी वगैरे प्रचंड गर्दीत वगैरे असं बघतो गेटवे वगैरे, पण त्यावेळेला सकाळी 7 वाजता गेल्यावर मला धक्काच बसला. मला गेटवेवर एकही माणूस नव्हता. तो धक्का नव्हता, गेटवे मला असा 11 वेळ का एकदम मोठा वाटायला लागला. असं अरे बापरे म्हटलं हे काय, म्हणजे माणसाने तो व्यापून टाकलेला असायचा. आपल्याला तो गेटवे अच्छा गेटवे एवढंच वाटायचं, पण तो माणसं सगळी बाजूला झाल्यावर ते मला वेगळंच रूप दिसलं. त्याच्यानंतर तिथलं पाणी, सकाळची तिथे येणारे वेगळे पक्षी. त्यावेळेला मी कविता पण केली होती गेटवेवर अशी ती. त्या इतका बदल मला कळे ना, म्हणजे इतकं काय आपण वेगळं बघतो अचानक. म्हणजे अशा मग आपण असं कलाकाराने अशी अधूनमधून असे बदल करून घ्यायला हवेत. म्हणजे मार्ग बदलायला हवेत, वेळा बदलायला हव्यात. तर त्याला एक जग आहे ना वेगवेगळं दिसायला लागतं. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, याचा अनुभव घ्यायला हवा मला वाटतं. चित्रांविषयी बोलणं झालं, पण थोडासा विषय ट्रॅक चेंज करूया. की तुझं नामदेव डसाळांसारख्या मोठा शब्दप्रभूशी, जो जागतिक लेवलचा कवी होता, त्याच्याशी खूप चांगले घनिष्ठ संबंध होते डसाळांशी. बरोबर. तर त्याबद्दल थोडंसं काही मी त्यात ऍड करतो, 2 माणसं करतो, खोत आणि ढसाळ. खोत आणि नामदेव. ते नामदेव डसाळ माझे फार चांगले मित्र होते. मी म्हणजे मोठेपणासाठी बाहेर कोणाला सांगत नाही हे, पण त्यांच्यावर मी ना खूप फिरलो. आणि असा माणूस आहे ना खरं तर चित्रकार असायला हवा असं मला वाटतं. म्हणजे वाटायचं इतकं तो अफाट आणि बेफाम माणूस होता. म्हणजे लोकांच्या दृष्टीने तो फक्त नेता किंवा पक्षाचा किंवा एखादा हे असेल, पण त्याचे लोकांनी कवी पण लोकांनी त्याला ना ओळखलंच नाही. आम्ही रात्री अपरात्री फिरायचो, मी भडकायचो गमतीने. आमचे रिलेशन खूप चांगले होते. मी कधी भडकायचो, कधी उशिरा येणं व्हायचं, कधी मग तो कुठेतरी मला फिरायला घेऊन जायचे ते. तर त्यांची दुनिया इतकी अजब होती ना, ते म्हणजे मला ते अवाक होऊन जायचं. त्याच्यामुळे मी तो लेख लिहिला होता आणि तो खूप गाजला होता. ते गेल्यानंतर लेख लिहिला होता तो. म्हणजे मी ते एक प्रकारचं ते हेच होतं आतून आलेलं त्यांच्याबद्दल चांगलं आहे, त्याच्यामुळे तो लेख गाजला होता. की आपण ती मोठी मोठी कॅरेक्टर बघतो, पण आपण बुजून जातो. पण आपण त्या कॅरेक्टरच्या जवळ जाऊन त्याच्या आतले पापुद्रे वगैरे असं थोडंसं ना वेगळ्या पद्धतीने बघायला, त्याचा हे केला अभ्यास केला पाहिजे, जवळ जायला पाहिजे. ही माणसं ना आपल्याला खूप प्रेमळ आणि चांगली वाटतात. खोत पण तसेच होते, फार रागिष्ट आणि असा माणूस, भडक माथ्याचा माणूस होता. पण आमची खूप प्रेमाची भांडणं व्हायची. त्याचं तसंच कारण होतं ते खोतांचं सुद्धा. त्यांच्यावर सुद्धा लेख तो खूप गाजला होता. म्हणजे अशी आता ही माणसं ना कलाकार, लेखक, कवी ह्यांना जास्त ओळखता येतात मला वाटतं ती. आणि त्याने त्यांचा असा डीप असा मागोवा घ्यायला पाहिजे. खूप आपलातून मैत्री जमते आणि वेगळं जग बघायला मिळतं. या जगात जरा डुबकी मध्ये मारायला पाहिजे असं मला वाटतं. या 2 माणसांविषयी तू बोललास, पण या 2 माणसांच्या सानिध्यात जे जग बघायला मिळालं तुला, त्याचा याच्यावरती काय परिणाम झाला? याच्यात आपला खूप परिणाम होतो. व्यक्ती वगैरे सगळी. आता बघा इथे ते अरुण शेवते बसले, त्यांचा ऋतुरंग मी करायचो. तो ऋतुरंग दिवाळी असायचा. हे आमची मैत्री, ते कॅरेक्टर आता कदाचित त्यांना माहिती नसेल, ते आता समोर आहेत म्हणून इतक्या वर्षांनी बोलतो मी, की नुसतं दिवाळी अंकाचं काम करायचं नव्हती. ती मैत्री आहे ना, ती त्या अंकातून अशी बाहेर यायची. मी त्यांना कधी विचारलं नाही पैसे काहीच, पण ते इतके लिखाणाच्या त्यांनी कधी दिले नसतील. त्याने दरवेळेला चेक दिला, पण दरवेळेला माझ्याकडून बराचदा चेक गाळा झाला आणि ते माझ्यावर भडकायचे, प्रदीप असं काय करतोस. पण ते जात होतं. म्हणजे चेक आहेत ना, तो मला कधीच त्यांच्या मैत्रीपेक्षा कधी महत्त्वाचा वाटला नाही. मी त्यांना नेहमी सांगायचो की तो चेक सोडून द्यावं. इतकं त्या कॅरेक्टरमध्ये आपण जातो, क्लोज जातो तेव्हा या गोष्टी. आणि मग ते हळूहळू म्हणजे ते कॅरेक्टर असं, आता इथे तुम्ही रेषा बघतात, कुठल्या तरी कॅरेक्टरचा एक पार्ट येतो त्याच्यातून, प्रेमळ पार्ट, हळूवार एखादी लाईन,
ह्याचं तुलना नाही करता येणार की हे सांगता येणार नाही, पण ते कुठेतरी आतमध्ये असतं आणि ते असं डेव्हलप होत जातं, असं बाहेर येतं, याचा चांगला फायदा होतो. पण तुम्ही तेवढ्या पद्धतीने ती माणसं ओळखली पाहिजेत, तेवढ्या पद्धतीने त्या माणसाच्या जवळ जायला पाहिजे, तेवढं तुमचे वेवलाईन जुळली पाहिजे. हा वेवलाईन, तर ते हळूहळू कळायला लागतं आणि मग ते त्याचा फायदा आपल्या कलेत होतो, आपल्या बोलण्यात होतो, आपल्या लिखाणामध्ये होतो. वेगवेगळ्या स्टाईलमधून तो प्रवास बाहेर येत राहतो. आता याच्या पुढचा जो प्रवास असेल तर तो याच माध्यमातून याच पद्धतीने जाईल अशी काही खात्री आहे का? नाही, सांगता येणार नाही. कारण कसं आहे, आता 7-8 वर्ष याच्यात मी इतका गुंतून गेलो होतो, सांगता येत नाही. म्हणजे पुढे काम वाढेलसुद्धा हे. पण माझी अजून एक इच्छा आहे, म्हणजे लिखाणाच्या बाबतीत तिथे राहिली आहे थोडी कमी. त्या लिखाणाकडे मी जरा थोडासा वेळ देईन आणि ते एक जरा 2-4 विषय डोक्यात आहेत, ते बाहेर येतील. पण हे साईड बाय हे काम सतत चालूच राहील, कारण हे मला सोपं वाटतं असं. पण लिखाण जरा त्याच्यातून थोडं पुढे येईल, 2-4 पुस्तकं होतील असं वाटतं. आपले शेवटी प्रकाशक मोठे बसलेलेच आहेत, छापतील, बघूया. काही विचारायचं आणखीन? बस वेगळा? अरे बापरे, तू वेगळंच विचारतोस. हां, बोल. म्हणजे चित्रकार म्हटलं किंवा तू व्यंगचित्र काढायचं आपल्या आदिनांसाठी किंवा इतर, तर चित्रकार किंवा व्यंगचित्रकार म्हटलं की जी प्रतिमा डोळ्यांसमोर असते त्यापेक्षा तू कायमच वेगळ्याच परिवेशामध्ये गणवेशामध्ये वावरला सगळीकडे. बरोबर. आज दिनांपासून सगळीकडेच चित्रलेखामध्ये असताना आपण, तर तुझा जो हा काय बाह्यवेश आहे कपड्यांचा, केसांचा वगैरे, तर हे स्टाईल आयकॉन सारखं किंवा ते स्टेटमेंट सारखं तुझं काहीतरी असतं, तर त्याबद्दल बोलावं असं वाटतं. हे जे आहे नाही, मी ठरवून करत नाही, पहिलं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे मला असं वाटतं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्या मॅडमला ते अजिबात आवडत नाही. एकदा त्या पण चित्रकार जसा असतो ना तसा तो मला असं वाटतं दिसायला पण पाहिजे. म्हणजे आता हे काय गळ्यात बिळ्यातलं हे ठरवून नसतं, पण तो एक भाग होऊन जातो आपल्या पर्सनॅलिटीच्या, चित्रांच्या ह्याच्यातला. तसं आहे ते. म्हणजे आमचे जे आर्टिस्ट जे बसले ते तुम्हाला सगळे वेगळे दिसतील. तो बघा, तो भगवान आविरलने केवढी दाढी वाढवली आहे, फार मोठा आर्टिस्ट आहे हा. पाठीमागे असे हा जरा थोडा सोबर राहतो, पण उगाचच राहतो तो. खरं म्हणजे तो बदलायला पाहिजे, माझ्यासारखा व्हायला पाहिजे. तो विद्युत आहे, शेखर आहे, अरे कल्पेश पण आहे, हे पण बदलायला पाहिजेत माझ्यासारखे. म्हणजे मला बरं वाटेल. हे जे काहीतरी, हे जे लोक आहेत, मोठे लोक आहेत. असं सांगायचा मुद्दा हाच आहे, तुमची कलेबरोबर तुम्ही पण असे ठरवून न करता, कलरफुल नाही म्हणता येणार, पण असं बाबा वाढली दाढी, काय हे केस, असं व्हायला हरकत नाही. म्हणजे ते तुम्ही जास्त जवळ जाता कलेच्या किंवा त्याच्यात असे मर जाऊन जाता. फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मला वाटतं हा. कारण बरेच जण असं वाटतं की मी हे मुद्दाम करतो दिसतं वगैरे, तसं काय नाही. असं आहे, हेच नॅचरल वाटतं. असं आहे. आता तुम्हाला कसं वाटतं त्याच्यावर आहे ना, मी कसं सांगू, मला असं वाटतं. हां, मी कसं सांगणार. ओके. साधारणतः 8 वाजता आहेत आणि प्रदीप आणि आम्ही असे जाहीरपणे इतक्या वेळी बोलू शकू असं मला वाटत नव्हतं. याचं कारण प्रदीप बोलतो कमी आणि फार थोडक्यात बोलतो तो. असं म्हणजे तसे आमचे फोन सुरू झाले तर कधी कधी लांबतातही, पण त्याला वेगळी कारणं असतात, त्याला वेगळे विषय असतात. बरोबर आहे. आता शेवटचा जो प्रश्न मुकुंदने विचारला तेव्हा माझ्या मनात असं आलं होतं, मी त्याच्याकडे बघताना नेहमी हा माझ्या डोक्यात विचार असतो की आता नाही, पण गेली 30 वर्षांचा मी बघतोय प्रवास, तर तो सुरुवातीला बोलताना वागताना थोडासा लाजाळू शाय असा असायचा. समोरच्याला टाळण्याचा त्याचा विचार असायचा. समोरच्याकडे बघून बोलेलंच असं नाही अशी त्याची पद्धत असायची. तर त्यामुळे मला असं वाटायचं की याचं व्यक्तिमत्व हे असं थोडंसं लाजाळू, थोडंसं असं आहे. पण त्याची भरपाई तो त्याचे शर्ट्स, त्याचे टी शर्ट्स, त्याचे केस या सगळ्यातून तो भरून काढायचा. आणि तिथे मात्र तो असं की सगळ्यांनी माझ्याकडे बघा मी असा आहे. नाही, मला टाळ्या मिळाल्यात एकाच व्यक्तीने टाळ्या वाजवल्या, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. पूर्णपणे चुकीचं. तर असं त्याचं एक व्यक्तिमत्वाचे हे 2 भाग आहेत. म्हणजे असं आहे की हे सगळं करायला एक वेगळा कॉन्फिडन्स लागतो. अशा पद्धतीने आपला बाहेरचं जे काही बाह्य रूप आहे हे दाखवायला एक वेगळं कॉन्फिडन्स लागतो. आणि त्याचा आतलं आणि बाहेरचं असे जे 2 गोष्टी आहेत, ही चर्चा किती वेळ चालू शकते
कितीही बोलू शकतो आपण, अनेक चित्र आहेत, अनेक गोष्टी आहेत. आता हेच रंग का, इथे निळ्या रंगातलं का नाही काही मांडलं, त्याने तोही रंग वापरलेला आहे, असे रंग वापरलेले आहेत, तर ते का नाही, असे अनेक प्रश्न लांबत जातात. पण 8 वाजत आलेले आहेत आणि आपण एका कोपऱ्यामध्ये आहोत मुंबईच्या, आपल्याला प्रत्येकाला आपापल्या घरी जायचं आहे. तर त्यामुळे त्याचं पुढचं एक प्रदर्शन आहे डिसेंबरमध्ये आहे, 17 तारखेला डिसेंबरमध्ये आहे. आणि मी तसा चाणाक्ष असल्यामुळे मी त्याला हे सूचित करतोय की माझ्याकडे अजून बरेच प्रश्न आहेत, तेव्हाही मी मुलाखत तुझी घेऊ शकतो. हो, पण त्यावेळेला मुकुंद मुलाखत झाल्यावर तू ये नंतर. सगळ्या अडचणी असे एक छान आपली गप्पांची मैफल होती. प्रदीपला समजून घेण्याचा हा एक भाग होता आणि तो खूप काम करतो. तो कसं करतो ते आम्ही खूप वेळा आमच्यासमोर करतो. कधीकधी तो ते काम करतानाचे आता व्हिडिओसुद्धा करतो, तेही टाकतो, त्यातूनही आपल्याला बघायला मिळतं. मी माझ्या मुलाला अनेकांना ते मुद्दामून दाखवत असतो. तर असा एक कलाकार काम करताना कलाकार अशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते बघायला मिळतं. आज त्याने हे सगळं एकत्रितपणे मांडलं, त्याचा एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांनाच आहे आणि म्हणून आपण सगळी इथं आवर्जून आलात. तुमच्या सगळ्यांचे मनापासून त्याच्या वतीने मी आभार मानतो आणि ही छोटीशी मुलाखत संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. फक्त सांगतो, इथे काही चित्रं आहेत ना, मी मुद्दाम टेबलावर ठेवली आहेत, ओपन ठेवली आहेत. परत चित्रकार आपल्या चित्राला हात लावायला देत नाहीत की बघायला देत नाहीत. पण माझं स्वतःचं असं म्हणते, फार जवळून बघा, उचलून बघा, स्पर्श करून बघा, म्हणून मी असं जरा ठेवलं आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं. ओके, थँक्यू सगळे. सरांनी आभार मानलेले आहेत म्हापसेकर सरांचे, पण मी तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा ग्रंथालीच्या वतीने आभार मानते. खूप छान मुलाखत झाली आणि सर्व सरांचं व्यक्तिमत्व आणि चित्र असं जे डिस्कशन चाललेलं, तेव्हा मला विश्राम बेडेकरांचं जे आत्मकथन आहे ते आठवलं. पुशी रेगेंची कविता आठवली की एक झाडावरचा पक्षी असतो आणि एक दुसरा पाहणारा पक्षी असतो. तर कलाकाराचं व्यक्तिमत्व मला वाटतं हे असंच असतं, एक आतला मी वेगळा असतो आणि एक दिसणारा मी वेगळा असतो. त्याची आठवण झाली. आणि जाता जाता सरांना शुभेच्छा देताना एवढं सांगायचं आहे की प्रसिद्ध चित्रकार जे पिकासो आहेत ते असं म्हणाले होते की लहान मुलाच्या जो एक फटकारा मारत असतो किंवा रेघोटी काढत असतो, त्यातली जी सहजता असते ती जरी मला जमली तरी मला आयुष्यात कृतार्थता वाटेल असं म्हणाले होते. तर मला वाटतं की कलाकार आणि चित्रकार, मी चित्रकार म्हणणार नाही, कोणताही कलाकार हा जितका अनसॅटिस्फाईड असतो, असमाधानी असतो की अजून मला हे जमलं नाही, अजून मला हे जमलं नाही, तितकं त्याच्या हातून नवीन नवीन होत असतं. तर आपण कायम असमाधानी राहावं आणि अधिक चित्र काढत राहावं. आणि ही चित्र प्रदर्शनं आज प्रतिभांगणमधून सुरुवात झाली आहे. इथे सुतोवाच मगाशी केतकर सरांनी केलेलं आहे. तर राष्ट्रीय पातळीवरून हे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत याचा प्रवास सुरू व्हावा अशा शुभेच्छा. आणि आपण थांबूया नको, सगळ्यांनी छान चित्र पहा, आस्वाद घ्या.